मी नितीन बनसोडे, मंगला बनसोडे यांचा चिरंजीव लोकनाट्य तमाशा मंडळ. व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे माझे मामे भाऊ मोहित नारेंगावकर आणि रोहित नारेंगावकर यांनी माझी आजी स्वर्गीय विठाबाई भाऊमग नारेंगावकर यांच्या पारंपरिकनुसार पुन्हा एकदा तमाशा फड उभा केला. गेले 4-5 वर्षापासून ह्या दोघांनी हा तमाशा फड उभा करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. काल त्यांच्या तमाशावर भ्याड हल्ला झाला. ही घटना अतिशय वेदनादायक आहे आणि अतिशय संतापजनक आहे. काही समाजकंटकांनी त्या तमाशाला, त्यांच्या तमाशाच्या गाडीला आडवी मारून त्यांच्या कलाकारांवर, त्यांच्या नर्तिकेवर फार मोठा हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. केवळ एकच घटना नाही, यामागे बी भरपूर तमाशा फडांवरती हा अन्याय झालेला आहे. तमाशा कलावंताचं जीवन किती कठीण आहे आणि किती कम नशीब आहे सांगायचं म्हणजे ह्या प्रसंगातनं तुमच्या समोर येतच आहे. तीच परंपरा, ह्या लोककलावंताची परंपरा, ह्या लोककलेची परंपरा तमाशा सम्राज्ञी राष्ट्रपती पुरस्कार विजेती विठाबाई नारेंगावकर यांनी उंचावलं. अशा दिग्गज कलावंतांनी उंचावलं. तिचा वारसा राष्ट्रपती पुरस्कार विजेती त्यांची मुलगी म्हणजे माझी आई मंगला बनसोडे यांनी जपला. माझे मामा रघुवीर खेडकर यांच्यासारख्या पद्मश्री पुरस्काराने कलावंताने इतकी समृद्ध ही लोककला असताना काही ठिकाणी शिव्या गाळ्या, आम्हाला मारहाण, आम्हाला खाल्लं म्हणजे वेगळं वेगळं बोलणं, हे आम्हाला सहन करावं लागतं. इतकी ही दुर्दैवी घटना आहे. प्रेक्षक हो, आपणच आमचे ऋषिक आहात, आपणच आमचे मायबाप आहात, आपणच आमचे अन्नदाता आहात आणि तुमच्या पाठिंब्यामुळेच ही तमाशा लोककला जिवंत राहिलेली आहे. ऋषिक हो, माझ्या मायबापा हो, ही लोककला आपलीच आहे, हे कलावंत देखील आपलेच आहेत. ही महाराष्ट्रातली लोककला आहे. ही घटना अशी वारंवार होऊन देऊ नका, हीच माझ्या रसिकांना, माझ्या सर्व मायबापांना हात जोडून कळकळीची विनंती. माझ्या रसिक हो, माझ्या मायबापा हो, तमाशा म्हणजे ही नुसती करमणूकच नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची ही एक ओळख आहे. चला तर मग आपण सर्वांनी मिळून ह्या लोककलेचं रक्षण करूया, ह्याला सन्मान देऊया आणि पुढच्या पिढीसाठी हा वारसा जिवंत ठेवूया. हीच माझी हात जोडून कळकळीची विनंती. नमस्कार.